म्हणून अनेक प्रयत्न केले, पण ते प्रयत्न फोल ठेवून माजी आमदार अपूर्व हिरे आता प्रवेश करतायत. अपूर्व हिरे यांचा पक्षप्रवेश सोहळा सुरू आहे. ते आज भाजपमध्ये प्रवेश करतायत. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आज त्यांचा पक्षप्रवेश सोहळा सुरू होतो. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत. सुशांत, अपूर्व हिरे यांनी राष्ट्रवादीची साथ सोडलेली आहे. आज चंद्रकांत पाटील आणि यांच्या उपस्थितीमध्ये ते पक्षप्रवेश करतात भाजपमध्ये. अगदी खरं आहे. आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसांपासून अपूर्व हिरे यांचा भाजप प्रवेश होईल अशी चर्चा सुरू होती आणि असेच आता अपूर्व हिरे यांची भाजपमध्ये पक्षप्रवेश होतोय. नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होतोय. आपण जर बघितलं असेल तर कालच रवींद्र चव्हाण हे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष झाले आणि आज त्यांच्या उपस्थितीत त्यांनी आज पदभार स्वीकारला प्रदेशाध्यक्ष पदाचा आणि त्यानंतर एक पक्षप्रवेशाचा धडाका देखील इथे पाहायला मिळतोय. आपण जर बघितलं असेल तर पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, या भागात भाजप सध्या मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश करताना पाहायला मिळतंय. आता देखील अपूर्व हिरे यांच्या सोबत आपण जर पाहिलं असेल तर कोल्हापूर येथील राकेश शेट्टी यांचे समर्थक जे आहेत ते देखील आता भाजपमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे कुठेतरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप येत्या काळात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश करेल अशी खऱ्या अर्थाने चर्चा सुरू आहे आणि त्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडी असेल किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल त्याला हादरे देण्याचं काम भाजप करताना पाहायला मिळत आहे. अगदी सुशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात. अप्पासाहेब गायकवाड, अध्यक्ष तुकाराम गोलांडे, माननीय चेअरमन ज्योतिषी उमेदवारी सुजाती तळाशी, भारत भोंगाणे, माननीय संजय